आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून आता 150 म्हणजे 150 जागांवर तयारी सुरू झाली आहे। 150 मतदारसंघातील उमेदवारांचा आढावा घेण्यासाठी आज आणि उद्या निरीक्षक पाठवले जातील। कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडून नावे मागवली जातील। प्रत्येक मतदारसंघात किती जण निवडणूक लढवण्यासाठी सक्षम आहेत याची चाचपणी केली जाणार आहे। संभाव्य उमेदवारांची नावे आणि इच्छुकांची माहिती घेण्याचा प्रयत्न या निरीक्षकांद्वारे केला जाईल। सुशांत सावंत आपल्याला अधिक अपडेट देतील। सुशांत, 150 जागांचं लक्ष्य समोर ठेवून भाजप कसं नियोजन करतेय, कोणकोणत्या गोष्टींचा आढावा घेतला जातोय? अगदी प्रज्ञा बरोबर आहे। भाजप जवळपास 150 ते 160 जागा लढण्याच्या तयारीत आहे। त्या दृष्टिकोनातून भाजपकडून जो आहे तो आढावा घेतला जाणार आहे। भाजपकडून निरीक्षकांची जी आहे ती निवड केली होती आणि हे निरीक्षक जे आहेत ते आज आणि उद्या जे 150 मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघात जातील आणि त्या ठिकाणी कोण उमेदवार निवडणूक लढण्याची इच्छुक आहे आणि कोणाची किती ताकद आहे याचा आढावा जो आहे तो घेतला जाणार आहे। कारण आपण जर बघितलं असेल तर भाजपमध्ये अनेक इच्छुक आहेत, त्यामुळे बंडखोरी भविष्यात होऊ शकते। याचमुळे ही नवी संकल्पना जी आहे ती भाजपकडून राबवण्यात येते आणि त्या दृष्टिकोनातून प्रत्येक मतदारसंघात भाजपचे निरीक्षक जे आहेत ते आज आणि उद्या जातील। तेथील इच्छुक उमेदवार त्याचसोबत सध्याच्या आमदारांची तिथली त्यांनी केलेली कामं याचा सगळा जो आढावा जो आहे तो हे निरीक्षक घेतील आणि बंद लिफाफ्याची आहेत ती नावं वरिष्ठांना देतील। आणि त्यानंतर आपण जर पाहिलं असेल तर पितृपक्षानंतर भाजपच्या पहिली यादी जी आहे ती जाहीर होऊ शकते आणि याचमुळे हे 2 दिवस महत्वाचे आहेत। आज आणि उद्या खऱ्या अर्थाने निरीक्षक त्या ठिकाणी जातील आणि कुणाची नावं निरीक्षकांकडे येतात, भाजपकडे एका मतदारसंघात किती इच्छुक आहेत, बंडखोरी कशी होऊ शकते याची सगळी जी माहिती आहे ती भाजपच्या वरिष्ठांना मिळणार आहे। प्रज्ञा, सुशांत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।